मला असं वाटतंय की अशा अनेक बैठका तुम्हाला नजीकच्या काळात होताना दिसतील, ज्या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हिताच्या होत असतील. तो मला असं वाटतं की आता हे तुमच्यासाठी नवीन नसावं की दोन भाऊ एकत्र भेटले. दोन्ही भाऊ सतत याच्या पुढे महाराष्ट्राच्या विकासासाठी, महाराष्ट्राचं जो काही नुकसान मागच्या 3 वर्षात झालंय त्याच्या बाबतीमध्ये एकत्र आलेले दिसतील आणि नजीकच्या काळामध्ये या तुम्हाला गोष्टी सतत होताना दिसणार आहेत. पण ज्याप्रमाणे याआधी पाहिलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे म्हणजे एकांतात भेटायचे, मात्र आता बाळा नांदगावकर असतील, अनिल परब असतील, संजय राऊत हे सगळे नेते आता एकत्रित बसलेले आहेत. कुठेतरी वाटाघाटीच्या चर्चा सुरू आहेत का? कारण मुंबई महापालिका आजची बैठक काय आहे मला माहित नाही, कारण आम्ही दोघेही आज सकाळपासून प्रभाग रचने या विषयामध्ये ठाणे महानगरपालिकेत आहोत. तो बैठक झाल्यावर आम्हाला कळेल कशाच्या बाबतीत बैठक होती. परंतु मी परत सांगतो की या बैठकीची तुम्ही सवय लावा, अशा बैठका सतत होत राहणार. पण दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर काय नेमकं चित्र महापालिकेच्या निवडणुकीत दिसलं? मला असं वाटतं की काय चित्र होईल हे महाराष्ट्राने मागच्या 5 तारखेला पाहिलेलं आहे. आणि ज्या वेळेला दोघं भाऊ स्क्रीनवर एकत्र आले, टीव्हीवर एकत्र आले, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातल्या माणसाचे डोळे पाणावले होते. तिथे असलेल्या अनेक ऑफिसेस असतील त्याच्यामधल्या लोकांमध्ये एक जल्लोषाचं वातावरण होतं. रस्त्यामध्ये लोकांना जल्लोषाचं वातावरण असतं. हे जे होतं ना, हे लोक मतांच्या रूपाने या दोघा भावांना आशीर्वाद देतील आणि त्यांना मराठी माणसाला अपेक्षित असलेलं महाराष्ट्रात काम होईल. ज्यावेळेस ही बैठक संपेल त्यानंतर माध्यमांसमोर येऊन दोन्ही नेते बोलतीलच, मात्र ठाण्यामध्ये कसं चित्र असेल? महाराष्ट्रामध्ये मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू. आणि तुम्हाला खात्रीने सांगतो, हे काही म्हणो, त्यांना पैशाचा किती माज असो, यांचा माज उतरवणार महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, आमच्या सगळ्यांची मिळून या वेळेला ठाण्यात महापौर असेल एवढं नक्की.